टीम आयोजकांकडून आम्हाला सूचना येते. येस डिसिजन फायनल डिसिजन आहे आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. विकेटचं होतंय पतन पाहिलं जात आहे आयोजकांकडून आम्हाला. चला फायनल डिसिजन या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहतोय. चला अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आपण पाहतोय या ठिकाणी कमिटीने देखील डिसिजन दिलेला आहे. चला तारापूर संघ आपला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. चला शहबाज जातोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शहबाज या ठिकाणी पाहायला मिळतंय.
तसं आपण पाहतोय शैबाज येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 15 धावा झाल्या, 3 विकेट बाद झाल्यात. निशांत येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं षटक हाताळण्यासाठी सुरेख गोलंदाजी मिनेश याची आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट गेले, 2 विकेट आपण पाहिलं संघासाठी वैयक्तिक नक्कीच. आणि त्यानंतर पाहिलं तर एक रनआउटच्या रूपाने निशांत पहिल्या चेंडूवर सुरेख. हा चेंडू चांगला होता, चेंडू अगदी आतमध्ये आला आणि त्यानंतर पाहिलं तर मधल्या यष्टींवर जाऊन धडकला गेला. विकेटचं होतंय पतन. शैबाज बाद. पहिल्या चेंडूवर निशांत सुरेख कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. ते मात्र आपण पाहतोय चेंडूवर आणखीन एक सिंगल रन्स येते. धावसंख्या 1 ने वाढेल. 16 धावा आतापर्यंत. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा इथे मात्र गॅप शोधलाय. जिशानच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या इथे मात्र वाढली जाईल स्कोरबोर्ड वरती. ऐतिश्याम आपल्याला पाहायला मिळतंय ज्यांनी 9 स्ट्राईकवर एंडवर आहे. 3 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. जिशान हा देखील फटका सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय. 2 चेंडूवर आलेत, 2 चौकार. धावसंख्या 2 चेंडू मागे 8 धावा वाढतायत आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवरती लागली जातील 25 धावा, 25 रन्स. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते मात्र आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पाहतोय हा चेंडू थोडस बॅट्समन तयारीत नव्हता जिशांत. पुन्हा एकदा 2 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावा स्कोरवरती झाले आहेत. फटका सुरेख. पुन्हा एकदा चकवा दिलाय. मिनेश पाटील आणि ऋतिक होता त्या ठिकाणी आणि या दोघांच्या गॅप मधून खेळलाय. आणखीन एक चौकार. 4 धावा. 3 चेंडूवर 3 चौकार आलेत. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 29 धावा. एकोणतीस धावा झाल्या आहेत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडूमध्ये 14 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत. जरी एक पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता, मात्र पुढचे जे 4 चेंडू आहेत त्याच्यावर तब्बल 14 धावा आल्या आहेत. पाहतोय आपण शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. निशांत दुसऱ्या बाजूला जिशान. हा चेंडू वाईटचा इशारा येतोय. आणखीन एक धाव खर्च होईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा हा चेंडू आणि या चेंडूवर अगदी 22ला बीट करून चेंडू निघून गेलाय. सरळ सीमारेषे पार. आणखीन येतो एक चौकार. 34 धावा झाल्या आहेत आणि 35 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे.
क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. आणि 2 फलंदाज देशर संघ 2 फलंदाज आपण घ्या लगेच या. फलंदाजीसाठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला ज्युनियर दीपेश मात्र आपण पाहतोय. चला थोडीशी प्लीज गाई करा, खूप उशीर झालाय. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर घड्याळामध्ये 3:25 झालेले आहेत, 3:30 वाजलेले आहेत. देखील धीरज मोरे देखील म्हणतायत फर्स्ट शिफ्टला जायचं आहे, त्यासाठी विनंती करेन थोडीशी गाई करा. पहिला चेंडू निशांत, पहिला चेंडू जर पाहिलं तर इथे मात्र खेळताना हा चेंडू सोडलाय. वाईटचा चेंडू आहे, लेग स्टिकच्या खूप बाहेर चेंडू गेला. आणि या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव जरूर मिळाले, एक्स्ट्राच्या रूपाने धाव मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय आणि या गॅप मधून आलाय चौकार. आणि निशांकडे क्षमता आहे, निशांकडे पॉवर आहे. जी धावा त्याने खर्च केल्या होत्या त्या त्याला वसूल कराव्या लागणार आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये अगदी 19 धावा आल्या होत्या. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1, म्हणजे 3 षटकामध्ये 15 धावा होत्या, पण 19 धावांनी 35 धावा बनवल्या गेल्या. पण एकदा चेंडू थोडा अंगावर आला होता, या चेंडूला खेळलाय, परंतु जिशांत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडूला अडवतोय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होतोय. आणि या एकेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड होती आतापर्यंत 6 धावा झाल्या आहेत. 6 धावा आपण पाहतोय. दीपेश एका बाजूला तर शाकीर. या चेंडूवर इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु गाडी बाद होईल. दीपेश बाद. इथे मात्र आपण पाहतोय फटका मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स स्वीप. निशांत सारखा एक चांगला फलंदाज तुमच्याकडे असताना दीपेशने देखील रिस्क घेतली, मोठा फटका सजवायचा होता, पण तू चांगलं जेल शहबाजच्या माध्यमातून आपण पाहिलं. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडूला. सिंगल रन्स घेणं खूप गरजेचं आहे. आणि अंडर बॉक्स क्रिकेट म्हटलं तर सिंगल डबल तुमच्याकडे हा गेम असणं गरजेचं असतो, तोच मात्र गेम दर्शवला जातोय. सिंगलने धावसंख्या होते आतापर्यंत 7 धावा. बॅटची एज लागते. सेफला थोडस प्रयत्न केला होता सेफने, परंतु आपण पाहतोय ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडू फेकून झाले आहेत. 8 धावा स्कोरवरती आहेत. मिनेश पाटील पुन्हा एकदा फलंदाजी ट्रॅकवर. हा चेंडू खूप चांगला आहे, बीट केला चेंडूला, अगदी सेफच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक कंप्लीट झालाय आणि एका षटकामध्ये धावा होत आहेत 8 धावा. 8 धावा झाल्यात. सेफ येतोय गोलंदाजी मार्कवर. सेफला आणलंय, थोडस चेंजेस आपल्याला पाहायला मिळालं, परंतु बघूया निशांतसाठी. पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय जिशान. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच दर्शवतोय. आतापर्यंत जिशानच्या क्षेत्ररक्षणामधून आतापर्यंत 2 चौकार नक्कीच अडवले त्यांनी. चांगले क्षेत्ररक्षण जिशान.
पुन्हा एकदा निशांत सज्ज झालाय. हा चेंडू बैठक मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही. चेंडूवर अटॅक करताना फटका जर पाहिला तर दम नव्हता फटक्यामध्ये. पुढचा चेंडू इथे मात्र टॅपचा फटका अगदी जिशांच्या डोक्यावरून जातोय. हा चौकार येतोय 4 धावा. आतापर्यंत स्कोरवरती झालेत. साहेबचा पुढचा चेंडू असेल. चौथा चेंडू आणि इथे मात्र सफलता. सुरेख बॅटची एज लागली आणि तदनंतर आपण पाहतोय फरदीनने कुठलीही चुकी केली नाही आणि विकेटचं उदय पतन गडी बाद. पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांची जोडी आता मात्र आपण पाहतोय. इथे पाहिलं जाईल निशांतचं विकेट खूप महत्वाचा होता. ऑफसाईडला चेंडू ज्या पद्धतीने आला होता असं वाटलं होतं की लेग स्पिन आहे परंतु थोडासा हलकासा कट झाला आणि तदनंतर आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा सिंगल रन्स घेण्याचा आहे प्रयत्न. सिंगल रन्स कंप्लीट करतायत. आतापर्यंत जर पाहिलं तर मिनेश आणि दीपेश यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी आहे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. स्कोरवरती धावसंख्या होते 13 धावा. 13 धावा आपण पाहतोय. षटकातील पुढचा चेंडू साहेब. हा चेंडूला जर पाहिलं तर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता. दीपेशचा विचार होता की मिनेशने लेग साईडला खेळावं परंतु सोडला गेला चेंडूला. पुन्हा एकदा तेच चित्र आणखीन एक वाईट चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिलं तर 15 धावा आता स्कोरवरती झाल्या आहेत. 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आपण पाहतोय 13 चेंडू 20 धावा. बॅटची एज फरदीन. इथे मात्र एक झेल टिपला होता. निशांत जर पाहिलं तर निशांतला माघारी परतावलं होतं परंतु इथे चान्स होता मिनेशला देखील माघारी परतवण्याचा परंतु आपण पाहतोय झेल सोडला जातोय. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 20 धावा. चला संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या लगेचच. इथे मात्र आपण पाहतोय सोईल येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अगदी बॅकफुटला गेले. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईड रिझन मध्ये. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जात आहे. सेहबाजचं चांगलं क्षेत्ररक्षण. ते मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू तयारीत नव्हते फलंदाज तेच मात्र दर्शवलं जात आहे. इथे मात्र पाहतोय पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने जिशांत अगदी वेगाने चेंडूवर परंतु सिंगल रन्स घ्यायचा होता परंतु नाकार दिला दीपेश पाटील यांनी. आणि त्यानंतर पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. मजबूर हताश मिनेश कारण की आपण पाहतोय मोठा फटका या ओव्हरमध्ये येणं खूप गरजेचं होतं. तेच करताना कुठेतरी चुकले गेले आणि गडी बाद झालाय.
9 चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू 19 धावा. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे. या चेंडूवर जर चौकार येते तर मात्र बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला सोहिल खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहे. कारण की विचार केला तर मिनिश पाटील सारखा एक चांगल्या फलंदाजाला त्यांनी माघारी नक्कीच पाठवलंय. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल चेंडूवर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. या षटकातील एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 19. नऊ चेंडू 19 धावांची आवश्यकता. पाहतोय पण पुढेच एकदा ऋतिक आलाय. ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका सुरेख आहे. इथून मात्र पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण. शहबाज आतापर्यंत शहबाजने 2 चेंडू जे आहेत ते सुरेख अडवले होते. परंतु या चेंडूवर जर पाहिलं तर कुठेतरी चुकी केले आणि ही चौकार आले. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदलेल. 15 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू जर पाहिले तर 8 चेंडू आणि 15 धावा. 8 चेंडू 15 धावा आपण पाहतोय. मॅच चला प्लीज एक ओव्हरमध्ये फक्त एकच टीम मीटिंग घ्यायची आहे. त्यामुळे आपल्याला टायमाचं बंधन आहे. कारण भरपूर उशीर झालेला आहे. जर पाहिलं तर घड्याळात 4च्या सुमारास आपण आतापर्यंत 3:45 झालेले आहेत. प्लीज विनंती असेल थोडीशी घाई करा. पुन्हा एकदा फटका सुरेख. इथे 2 चेंडूवर 2 चौकार आले आहेत. ऋतिक वॉड बॅटिंग जबरदस्त बॅटिंग करताना. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलेल. चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 11 धावा. डेंजरस थोडस बाजूला व्हायचंय. इथे मात्र आपण पाहतोय 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. शॉट ऑफ लेंथ आणि या चेंडूवर पुन्हा एकदा आक्रमण केला होता. परंतु आपण पाहतोय इथे जर पाहिलं तर आता मात्र 6 चेंडू शिल्लक असेल आणि 6 चेंडूवर धावा जर पाहिल्या तर अजूनही बनवायच्या 10 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर विकेटचा विचार केला तर आपण पाहतोय तारापूर संघाचे 4 गडी बाद झाले होते आणि दैसर संघाचे 3 गडी बाद झाले आहेत. इथून जर पाहिलं तर विकेट न गमावता अगदी 9 जरी धावा काढतायत तरी आपण पाहतोय दैसर संघ जिंकू शकतोय. परंतु फरदीन गोलंदाज तारापूर संघातील आपण पाहतोय अनेक मॅच ज्यांनी जिंकून दिल्या आहेत असा गोलंदाज पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर येताना. ते मात्र आपण पाहतो पहिला चेंडू आहा बॅकफुटला गेले. गाडी इथे बाद होईल. गाडी बाद होतोय. चेंडू जर पाहिला तर थोडस खाली राहिला. कंपल्सरी चेस. आता मात्र नक्कीच नियम तुम्हाला लादला जाईल. काय पाहिजे बायांना मग सोन्याचा हार मागतात. सोन्याचा हार. थँक्यू
दीपेश पाटील आणि भावेश पाटील ही जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. जाणीव आहे तर इथे मात्र आपण पाहतोय 25 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 5. फटका चांगला आहे. सिंगल रन्स घ्यायचा प्रयत्न, सिंगल रन्स घेतलाय. इथून जर पाहिलं तर अजूनही 4 चेंडू आणि आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 9 धावा. आता मात्र आपण पाहतोय एक अटॅक करावा लागणार आहे. पाहतोय आपण दोन्ही जर पाहिलं तर एकाच विभागातील 2 संघ आपण पाहतोय. नो चेंडू होता, आक्रमण करायचा होता परंतु ताकद वापरली आणि इथे जर पाहिलं तर चुकी केले दीपेश पाटीलने आणि चेंडू जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने दीपेश पाटील बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यंग टॅलेंट हर्षला आणलंय. हर्षला आपण पाहतोय. परंतु बघूया इथून जर पाहिलं तर चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 मध्ये 8 बनवायचे आहेत. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता. इथे मात्र फटका प्रॉपरली नाहीये. सिंगल रन्स मिळेल. 7 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. तर मात्र आपल्याला पाहायला मिळेल 3 चेंडू आणि 7 धावा. कोणता संघ विजय होईल, क्वालिफाईड होईल हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण की जर पाहिलं तर अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी ही एकच संधी आहे. मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकले गेले आहेत. आता मात्र 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. इथे मात्र फटका नाही आहे. शैबाज चेंडूला पकडतोय. आता मात्र पूर्णपणे मॅच जी आहे ती तारापूरच्या खेळामध्ये. शेवटचा चेंडू असणार आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. खूप चांगली फरदीन, मी म्हटलं होतं फरदीनने अशा अनेक टुर्नामेंट जिंकून दिलेत. आणखीन एक चौकार येतोय मात्र लेट आली ही चौकार आणि सामना जर पाहिलं तर तारापूर संघ इथे विजय होतोय. अंतिम 8 मध्ये पोहोचला जातोय. मॅचचं मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत लगेचच. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर जीशान ठरतोय.